आज आलो होतो लोणावळ्याला. दादांचा कॉल आला होता. त्यांचं ऑलरेडी एक चिक्कीचा ब्रँड आहे फेमस आणि त्याचबरोबर आता ते रेस्टॉरंट सेगमेंटमध्ये पण उतरतात ते. सो त्यांचं कन्स्ट्रक्शन जे काय होतं ते सगळं रेडी झालेलं होतं. सो त्या संदर्भात त्यांनी आपल्याला बोलवलं होतं. आता नेमकं उशिरा कन्सल्ट केल्यामुळं प्रॉब्लेम असं झालं की त्यांनी ज्यांच्याकडनं आर्किटेक्टचा प्लॅन वगैरे बनवला होता त्यांनी वास्तू हा प्रकार कुठं कन्सिडरच नाही केला. त्याप्रमाणे सगळं काही विरुद्ध दिशेला बनलं गेलं होतं. पाण्याची टाकीपासून किचनपासून तर तुमचं जे काही वॉशरूम वगैरे आहेत ते सगळं अपोजिट डायरेक्शनला सगळं काही झालं होतं. त्याच्यामुळे आता परत त्यांना तोडफोडीचा वगैरे थोडाफार खर्च वाढतोय. पण आता होतं काय की याच्यात ऑप्शन नाही आहे, तर ते आता चेंजेस करणं गरजेचं आहे. कारण या सगळ्या गोष्टींचा परत त्यांना त्रास होण्याची सद्भावना आहे. तर त्या पद्धतीत आपण त्यांना ते चेंजेस सजेस्ट केले आणि करायला लावलेत. आणि त्याच पद्धतीने बाकी मग त्याचं इंटेरियर कसं असलं पाहिजे, लाईटिंग वगैरे कोणत्या यूज केल्या पाहिजे, कशा यूज केल्या पाहिजे, किचनमध्ये काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, काय काय इक्विपमेंट लागणार आहे, त्याचं सगळं त्यांना लेआउट काढून दिलं. इलेक्ट्रिकल पॉईंट्स सांगितले त्यांना की कुठं कुठं काय काय असले पाहिजे, एक्झॉस्ट सिस्टीम कशा प्रकारे राहील आणि कसं कुठून इनलेट आउटलेट देता येईल, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तंदूर कोणतं यूज केलं पाहिजे आणि त्या पद्धतीत मेन्यू कसा असला पाहिजे. तर या सगळ्या पद्धतीत त्यांना आपण डिटेलमध्ये सगळं गाईड केलं. बाकी बाहेरच्या साईडला पार्किंग स्पेस, इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन आपण त्यांना सजेस्ट केलं की आजकाल इलेक्ट्रिक व्हेकल्स खूप जास्त प्रमाणात आहेत मार्केटमध्ये. सो त्या पद्धतीत मग तिथं ते ऑप्शन असणं गरजेचं आहे. तर इथपासून मग सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना डिटेलमध्ये आपण गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.